महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर एकीकडे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाची ख्याती जर बघितली तर संपूर्ण राज्यामध्ये गाजायला मिळत आहे. याच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा हा गड किल्ला मानला जातो. या महायुती सरकारमध्ये कशा प्रकारचे विकासात्मक कामे झाले आणि या विकासात्मक कामांकडून जर बघितलं तर नेमकं नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, आगामी 2024 निवडणुकांमध्ये हा कौल नेमका कोणाला असेल हे आपण जाणून घेणार आहोत. आज आम्ही आहोत मूर्तिजापूर तालुक्यातील काही ग्रामीण भागामध्ये, तेथील सुद्धा आपण नागरिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एक महिला म्हणून माझं तर सर्वप्रथम मतदान हे भारतीय जनता पार्टी महायुती सरकारलाच राहील. का बरं नेमकं भारतीय जनता पार्टी महायुतीलाच का? कारण महिलांना आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्या सरकारने जे योजना राबवल्या आहे त्या खरंच कौतुक करण्यासारख्या आहेत. कारण यामुळे आता 1500 रुपये जे महिलांना मिळत आहे, 100 रुपये कोणी देत नाही, त्या सरकारने 1500 रुपये 5 महिन्याचे त्यांच्या खात्यात दिले आहे. आता जेव्हा आम्ही महिलांमध्ये जातो तर महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्यांना म्हणजे असं स्वतःच्या हक्काचे पैसे ते वाटत आहेत आणि मुलींना उच्च शिक्षण ते देत आहेत. विश्वकर्मा योजना आहे, ज्या योजनेद्वारे महिलांना विविध क्षेत्रात जसे पार्लर असो किंवा दुसरं स्वतःचा कोणता उद्योग असो, तर बचत गटाला सुद्धा त्यांनी खूप सारं प्राधान्य दिलंय. बिनव्याजी ते कर्ज देतात. त्यामुळे महिलांना एक सक्षम करायचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. तसेच आता 33% आरक्षण सुद्धा महिलांना याच्यात संसद भवनात मिळणार आहे. तर महिला म्हणजे त्यासाठीच सक्षम करायचा प्रयत्न हा या सरकारचा आहे. आणि आम्ही तर म्हणू की महिलांना म्हणजे ज्या मुली आहेत खेड्यातल्या हुशार असतात पण त्यांना उच्च शिक्षणासाठी फार प्रॉब्लेम असतो, तर त्यासाठी सुद्धा म्हणजे मुलीच्या जन्मापासून तर उच्च शिक्षणापर्यंतची व्यवस्था ही सरकार करत आहे. म्हणजे महिलांना लहानपणापासूनच आता सक्षम करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. तसेच आमच्या मूर्तिजापूर शहरात म्हणू की ग्रामीण भागात खूप सारे असे विकासाचे कामं झालेले आहे. जसे मूर्तिजापूरचा सरकारी दवाखाना असो, त्यामध्ये सिटी स्कॅनचं व्यवस्था झाली. कोरोना काळात तिथे ऑक्सिजन प्लांट सर्वप्रथम मूर्तिजापूर विधानसभेतच हरीश भाऊंनी आणलेलं होतं. सबसे पहले तो मैं आपसे बोलूंगी जय श्री राम। इसके अलावा जो हमारी बीजेपी सरकार है, इन्होंने महिलाओं के लिए इतनी अच्छी अच्छी योजनाएं ला करके दी है। क्योंकि मैं एक आम खुद लेडीज हूँ और मेरा खुद का बीएससी बीएड है, ग्रेजुएशन कंप्लीट है। जॉब के लिए बहुत जगह ट्राई किया मगर हुआ नहीं। पर जैसे ही माननीय मोदी जी आए उसके बाद में उन्होंने जो मुद्रा लोन लिया, मुद्रा लोन के बाद में पीएमएफएमई करके योजना है, उसके अंतर्गत मेरे पास एक जीरो बजट बोलेंगे अपन 10 रुपए भी नहीं थे, पर आज मैं एक लखपति दीदी बन करके ग्राउंड लेवल पे काम कर रही हूँ। मेरे साथ 10 महिलाएं काम करती हैं जिन्हें मैं खुद रोजगार देती हूँ और आज मैं खुद एक सक्षम महिला बन करके ग्राउंड लेवल पे उतरी हुई। युती का बरं? महायुती सरकारविषयी बोलताना मला आज खरंच खूप अभिमान होत आहे. कारण महायुती सरकारने महिलांसाठी खूप काही केलेलं आहे. महिलांसाठी त्यांनी यांचे बसमध्ये अर्धी तिकीट केलेली आहे. महिलांसाठी 1500 रुपये महिना केलेला आहे. आणि ज्या महिलांना बिचाऱ्या घरी होत्या, त्यांची परिस्थिती नव्हती, त्या महिलांना आज त्या 1500 रुपयामध्ये आज खूप काही करत आहे. आणि महायुती सरकार आल्यानंतर त्यांनी 2100 रुपये देण्याचं सांगितलेलं आहे. तर माझं मत खरंच महायुती सरकारलाच राहणार आहे. महाविकास आघाडीचे काही नेते म्हणतात की ही फसवेगिरी आहे. नाही, असं नाहीच. फसवेगिरी असती तर त्यांनी आधी पैसे आम्हाला दिलेच नसते. त्यांचे 7,500 रुपये आम्हाला मिळालेले आहे. तर हे फसवेगिरी असूच शकत नाही. सध्या जी भारतीय जनता पार्टीने ज्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या, ज्या चालू आहे आणि ज्या सर्व नागरिक ज्या योजनांचा लाभ घेत आहे, त्यावरच विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचं आहे. कारण की जे गोष्टी समोर आपल्याला दिसत आहेत त्यावरच विश्वास नागरिकांनी ठेवावा. कारण होणाऱ्या गोष्टींची हमी नसते. या सरकारने प्रत्येक व्यक्तीला योजना देऊन सबळ बनवलं आहे. जसं महिलांना बचत गटांमध्ये उद्योजकता निर्माण केली, लखपती दीदी योजना, घरकुल योजना, विश्वकर्मा योजना, मागेल त्याला विहीर. एकीकडे महिलांना सक्षमीकरण करण्याचं असेल किंवा महिलांना खुश करण्याचं काम तर भारतीय जनता पार्टीने केलं, परंतु शेतकरी मोठा चिंताग्रस्त आहे असं म्हटलं जातं. शेतकऱ्यांना सुद्धा फळबागेसाठी 100% सबसिडी दिली आहे. मातोश्री पालन रस्त्यामुळे शेतकऱ्यांना खूप सुविधा झाली आहे. शेतातला माल शेतातच सडत होता आणि ह्या रस्त्यांमुळे आपल्याला माल लवकर आपला वेळेवर घरी येतो, वेळेवर तोडणी होऊन तो आपल्या घरापर्यंत पोहोचतो. त्यामुळे खूप फायदा झाला आहे. तसेच वीज बिल माफ होत आहे आणि 1 रुपयामध्ये विमा मिळत आहे. स्प्रिंकलरसाठी
सबसिडी मिळत आहे आणि आता तर 7/12 कोरा करण्याची ही जी सुवर्ण संधी बातमी कानावर पडली आहे, तर यामुळे तर जनता खूप आनंदी झाली आहे. त्यामुळे माझं मत असं भाजपला आहे. नक्कीच महायुती सरकारला, कारण महिलांचा विचार करणारी पहिल्यांदा अशा योजना आणल्या गेल्या की ज्यात महिलांचा विचार झाला. महायुती सरकारनेच आजपर्यंत कोणत्याच सरकारने, जसं महाविकास आघाडी आता जरी घोषणा करत असेल, पण यापूर्वी कोणत्याच सरकारने महिलांबद्दल विचार केलेला नाही. आणि महिलांचं जे 33% आरक्षण ते देणार आहेत किंवा आपल्या महिलांना लाडकी बहीण योजना देऊन 1500 रुपये, आता फडणवीस साहेबांनी काही दिवस पूर्वी घोषणा केली की त्याचे आम्ही 2100 रुपये करू. 2100 रुपये सहजच सामान्य महिलाला तरी मिळत नाही. त्यामुळे महिला खूप खुश आहेत आणि 5 महिन्यांचे पैसे त्यांनी. पण महाविकास आघाडी म्हणत आहे की जर आमची सरकार आली तर आम्ही 3000 रुपये देऊ. द्यायचे असते सर तर यापूर्वीच दिले असते ना, द्यायचे असते त्यांनी यापूर्वीच. आता जर महायुतीने ही घोषणा केली तर ते सरकार त्यांची यासाठी ही घोषणा करणारच आहेत. पण आम्हाला जर पहिले महायुती सरकार हे पैसे देत आहे 7,500 प्रत्येक महिलेच्या अकाउंटला गेलेले आहेत, तर ऑब्व्हियसली आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत. सध्या महिलांना बसमध्ये असेल तर त्याच्यामध्ये 50% मिळते, पण महाविकास आघाडी म्हणते की आमची सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना मोफत देऊ. शक्यच नाही सर. आधी जर द्यायचं असतं तर त्यांनी आधी दिलं असतं. आणि आता जे महिलांना हाफ तिकीट झालेलं आहे त्यामुळे सगळ्याच महिला खुश आहे आणि सगळ्या महिलांचा मला जिथपर्यंत माहित आहे महायुती सरकारलाच पाठिंबा राहणार. आपले हे कमळाले का बरं कमळाले? कमळाला लाडकी बहीण ना, पैसे दिले नाही ना. पण एकीकडे महाविकास आघाडी म्हणते की आमची सरकार आल्यानंतर 3000 देऊ. नाही, आपल्याला आधी पैसे दिले, लाडकी बहीण योजना कबूल केली, LS मधल्याचं 100%. काय सांगता, आता निवडणुका 20 तारखेला तोंडावर आहेत, तर कोणती सरकार यायला पाहिजे? भाजपचीच का बरं? आता हिंदूसाठी भाजपच पाहिजे ना. अच्छा, पण एकीकडे म्हटलं जातंय की भारतीय जनता पार्टी हिंदू आणि मुस्लिम मध्ये असे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. खोटं आहे ते. अच्छा, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुखावला गेला असं म्हणत. हो. काय नेमकं कारण? सोयाबीनले भाव नाही, कपाशीले भाव नाही, बाकी तर जे आहे खताचे भाव वाढले. तेल तर आता 140 रुपये किलो तेल जातो. काय आपली एक नेमकी भारतीय जनता पार्टीची सरकार तर आपली यायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. काय एक नेमकी मागणी राहील? मागणी काही फक्त शेतकऱ्याला मालाला भाव. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो? हो. तर नेमकं आता हे येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे, तर कोणाला मतदान राहील? कमळाच्या फुलाला. का बरं कमळाचं फुल? आम्हाला पैसे भेटले लाडक्या भावाचे. पण आता एकीकडे दुसरा भाऊ पण म्हणत आहे की जर माझी सरकार आली तर आम्ही 3000 रुपये देऊ. नाही, आमचं कर्ज माफ केलं म्हणजे बस झाला, आम्ही यायलाच देतो कमळाच्या फुलाने. भाजपची. का बरं नेमकी भाजपची यायला पाहिजे? सवलत असलं दिलं ना. कशा सवलत आहे म्हणजे तुम्हाला असं वाटते तुमच्या एक सामान्य नागरिक आहे ना त्यांनी? इमाई दिला, लाडकी बहीणही दिली, पोस्टानही दिलं 5000 रुपये हेक्टरी. पण एकीकडे म्हटलं जातं की भारतीय जनता पार्टीकडून शेतकरी मोठा दुखावला गेलेला आहे. फक्त भावानंच, भाव थोड़ा वाढून दिला की झालं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.